जय शिवराय, स्वागत आहे आपल्या डेली अपडेट या यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की महाराष्ट्रात मान्सून जे जूनच्या कोणत्या तारखेला जे महाराष्ट्रामध्ये दाखल होणार हे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, जर का तुम्हाला व्हॉट्सअपवरती एकदम फ्रीमध्ये तुम्हाला डेली हवामान अंदाज हवे असतील तर तुम्हाला बघा काय असेल, डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला येऊन जायचं किंवा तुम्ही गुगलवरती जाऊन htechwati.in असं सुद्धा सर्च करू शकता. त्यानंतर तुम्ही वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला जी कोणती जी पोस्ट असेल ते ओपन करायची. ओपन केल्यानंतर तिला जे स्क्रॉल करायचे, स्क्रॉल करताच तुम्हाला एक व्हॉट्सअपचा लोगो मिळेल. त्या लोगोवरती क्लिक करताच तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जिथे जॉईन होऊन जाताल आणि तुम्हाला व्हॉट्सअपवरती जिथे डेली जिथे एकदम फ्रीमध्ये तुम्हाला हवामान अंदाज इथं मिळतात. चला तर मित्रांनो, आपण जिथे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. ओके, तर बघा मित्र, हवामान बदलाचा परिणाम जगभरात दिसून येत आहे. तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा जेथे पावसाची अशी स्थिती आहे आणि गेल्या काही वर्षात राज्यात हातोहात जेथे उन्हाची लाट आणि अवकाळी पावसामुळे शेती व्यवसायाला मोठा फटका बसला आणि यावर्षी देखील अशाच धोक्याची चिन्हे दिसत आहे. मान्सूनची वेळ आणि प्रारंभ बघूयात आता. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार यावर्षी मान्सूनचे आगमन महाराष्ट्रात 9 ते 16 जून दरम्यान होण्याची शक्यता आहे आणि हवामानशास्त्रज्ञ पंजाब रावडक यांच्या मतानुसार यावर्षी केरळमध्ये मान्सूनचा प्रवेश 28 मे ते 3 जून दरम्यान होईल आणि अंदमान निकोबार बेटांवर मान्सूनचा प्रवेश झालेला असून त्याचा पुढील प्रवास मालदीव, कोमोरिन आणि बंगालच्या उपसागरात झाल्याचे एमडीने नमूद केले आहे. यावर्षीचा पावसाळा कसा राहील ते बघूया. गेल्या वर्षी एल निनो परिस्थितीमुळे भारतभर अल्प पाऊस झाला होता, परंतु यावर्षी एल निनोची परिस्थिती संपुष्टात आल्याने चांगला पाऊस अपेक्षित आहे. ला निना परिस्थितीमुळे पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाची धोका बघूयात आता. मध्य महाराष्ट्र आणि पुणे जिल्ह्यात चक्रीवादळाच्या अभिसरणाची स्थिती निर्माण झाली आहे आणि दुपारपर्यंत तापमानात वाढ होईल. त्यानंतर वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या वातावरणातील आर्द्रता वाढल्याने अशा परिस्थितीची शक्यता वाढते. शेतकऱ्यांवर परिणाम बघूयात. अतिरिक्त पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती आहे. गेल्या वर्षाची दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या ग्रासलेले असताना यावर्षी अशा परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे आणि शेतकऱ्यांना पीक विम्याचा आधार घ्यावा लागणार आहे. उपाययोजना बघूयात आता. शासनाने यावेळी पूर्वतयारी करणे गरजेचे आहे आणि पूरग्रस्त भागांसाठी निधी आणि साहित्य उपलब्ध करून ठेवावे लागेल आणि शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची माहिती देऊन त्यांना सहभागी करण्याचे प्रयत्न करावेत. अशा परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे आणि हवामान बदलाच्या या संकटकाळात नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाण्याची तयारी ठेवणे महत्त्वाचे आहे. शासन, शेतकरी आणि समाज यांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास अशा संकटावर मात करता येईल आणि परंतु याकरिता पूर्वतयारी आणि जागरूकतेची गरज आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचा आपला आजचा काय हवामान अंदाज होता. तर मित्रांनो, भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.